पैठण शहरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं शहराचा खोळंबा करून टाकला आहे। पैठण प्रतिनिधी इक्बाल शेख यांच्या माहितीनुसार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या 4 वर्षातील भ्रष्टाचाराचा मोठा भंडाफोड झालाय। शहर विकासासाठी शासनाकडून करोडो रुपयांचे निधी अनुदान आले, मात्र हा निधी नागरिकांच्या सुविधा व विकासासाठी न वापरता लाभार्थी व सत्ताधाऱ्यांनी लाटून नेल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। पावसामुळे उघड झालेल्या समस्यांमुळे पैठण शहरातील नागरिक त्रस्त झाले। आता या भ्रष्टाचाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई केली पाहिजे अशी जोरदार मागणी होत आहे। पावसाने शहराची अवस्था बिकट केलीच, पण त्याचबरोबर पैठणमधील भ्रष्टाचाराचा मुखवटा सुद्धा फाडून टाकला। पैठण शहरामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून जो मुसळधार पाऊस बरसतोय, या पावसामुळे पैठण नगरपालिकेचे संपूर्णतः या ठिकाणी वाभाडे निघालेले आणि प्रशासकीय कार्यकाळ जो 4 वर्षापासून आपल्या नगर परिषदेमध्ये चालू आहे, जो प्रशासक लागलेला आहे, प्रथमतः माझी पैठणकरांना विनंती असेल की प्रशासक म्हणजे या ठिकाणचं संपूर्ण प्रशासन 4 वर्षापासून आपले स्थानिक आमदार हे बघतायत आणि यामुळे या पैठण नगरीची जी वाताहत झालेली आहे, त्यात रामनगर परिसर असेल, नाथविहार असेल, इंद्रानगर, सराफनगर, पन्नालाल नगर, शशी विहार अशा अनेक सखल भागामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आणि काल मला असं कळालं आहे की आमदार महोदयांनी पन्नालाल नगर या ठिकाणी पाहणी केली, परंतु ते पाणी काही निघू शकलं नाही। त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी नागरिकांना भूलथापा मारण्याचं काम केलं व परत एकदा खोटं बोलण्याचं काम केलं की विरोधक हे विकास काम बंद करताय। त्यांचा पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल जो या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम चालू होतं, हे काम गेल्या 2022 मध्ये या कामाचा ठराव या भागातील पाणी निघून जावं, कुठल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होऊ नये, त्यासाठी मी नगरसेवक असताना 2022ला याचा ठराव सभागृहामध्ये संमत केला होता। परंतु 2022 नंतर या ठिकाणी प्रशासक लागला, पालकमंत्री यांचे वडील होते, त्यांनी 2023 मध्ये 1 कोटी रुपयाचं पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल हे इस्टिमेट या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि या माध्यमातून 2023ला हे काम मंजूर असताना आज 2025 संपत आला तरी 2 वर्षात हे काम पूर्ण करू शकले नाही। यातूनच यांची निष्क्रियता कळते। परत एकदा या भागातील लोकांना माझी विनंती असेल, कुठल्याही भूलथापाला बळी न पडता हे काम बंद करण्यासाठी आम्ही कुठलंही लेखी कुठं प्रमाणपत्र दिलेलं नाही आहे, परंतु यांचे लाभार्थी व हे स्वतः आमदार हे काही अफवा नागरिकांमध्ये अशा पसरू लागले की पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल या ड्रेनेज लाईनचं काम विरोधकांनी बंद केलं। परंतु बांधवांनो, गेल्या 6 महिन्यापासून ही नाली खोदकाम करून ठेवलेलं आहे। 2023ला या नालीला मान्यता मिळालेली आहे, म्हणजे 2 वर्ष यांनी काम पूर्ण केलं नाही। यांचे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांचे जे लाभार्थी आहेत, कोणी सरपंच आहे तर कोणी सामाजिक कार्यकर्ता आहे, म्हणजे टेक्निकल जो गुत्तेदार आहे, याच्या माध्यमातून काम न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करण्याचं काम त्यांनी केलं होतं। आम्ही फक्त त्यावर एक आवाज उठवला की काम हे चांगलं दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे, या कामास स्थगिती द्या असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही। तरी सुद्धा आमदार महोदय त्यांच्या निष्क्रियतेमुळे या पैठण नगरीमध्ये जी अवस्था या पैठणकरांची झालेली आहे, याचं आरोप विरोधकांवर ढकलून मोकळे होण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। बांधवांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की यांनी अनेक ड्रेनेज लाईनचे या ठिकाणी पैसे खाऊन टाकलेले, त्यामुळेच या पैठण नगरीवर ही अवस्था आलेली आहे। आज सुद्धा मी 4 वाजता एका ड्रेनेज लाईनच्या बाबतीमध्ये कन्याशाळा रोडवर जाणार आहे। त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मुळात करण्यात आली 1 आणि इस्टिमेट करण्यात आले 3 ड्रेनेज लाईनचे आणि त्या ठिकाणी 1-1 किलोमीटरचे इस्टिमेट दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे बांधवांनो, माझी आपल्याला विनंती असेल की या 4 वर्षामध्ये या पैठण नगरीला निव्वळ लुटून नेण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे।